विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला आलं यश. येत्या 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती. www.mahalakshmikolhapur.com या संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर मजकूर हटवला. मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट. जिल्ह्याच्या विविध विकास कामांवर चर्चा केल्याची पालकमंत्र्यांची माहिती. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद केलेला रायगडाचा पायरी मार्ग पुन्हा सुरू. हवामान खात्यानं रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या दिवशीच पायरी मार्ग राहणार बंद. आणि इचलकरंजीत अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला अटक. 7.25 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. शहापूर पोलिसांची कारवाई.